रिसेंटली मी काही आहे ना प्रोडक्ट यूज करते आहे, जसं हेअर केअर रिलेटेड आणि स्किन केअर रिलेटेड. तर आहे ना हे माझ्याकडचे सध्याचे ना सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहे. तर मी विचार केला की चला तुमच्यासोबत पण शेअर करते. तुम्हाला जर हवे असतील काही स्किन केअर रिलेटेड आणि हेअर केअर रिलेटेड तर तुम्ही ना हे नक्कीच मागवू शकतात. आणि यामधले काही प्रोडक्ट आहेत जे मला कोलॅबरेशन मिळालेले होते आणि काही जे आहेत ते मी स्वतः घेतले होते. जे हेअर केअर किट आहे तो मी घेतला होता, कारण की सध्या माझा हेअरफॉल खूप जास्त होतोय. त्यामुळे मग त्याचे मी या पहिले प्रोडक्ट भरपूर यूज केलेले होते. म्हटलं की चला आपण हा पूर्ण किटच यूज करून बघू. तर तो पण तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर बाकीही काही प्रोडक्ट आहेत तेही तुमच्यासोबत शेअर करते. आणि ते नवीन आहेत, म्हणजे मी ते आता रिसेंटली यूज करायला स्टार्ट केलेलंच आहे, पण मला ते चांगले वाटले. तर म्हटलं की चला पूर्ण जेव्हा मला फायनल रिझल्ट काय वाटतोय तेव्हा मी परत एकदा व्हिडिओ शेअर करेलच. पण म्हटलं आता माझ्याकडे जे न्यू प्रोडक्ट आहेत ना ते तुम्हाला सगळे दाखवते. जर तुम्हाला हवे असतील तर मी सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या लिंक प्रोव्हाइड करेल, किंवा खाली तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्येही सगळे प्रोडक्ट टॅग केलेले दिसतील. तर हे असे धरून मी आणलेले आहेत. आणि हे आहेत काही प्रोडक्ट. यामध्ये ना सगळे तुम्हाला एक एक करून दाखवते. पहिले हे जे आहेत ना हे दाखवते. हा एक वेगळा ब्रँड आहे आणि हा एक वेगळा ब्रँड आहे. हे यामध्ये स्किन केअर पण आहे आणि हेअर केअर पण आहे. तर चला सगळ्यात पहिले ना मी तुम्हाला हेअर केअर रिलेटेड दाखवते काय आहेत ते. मी अशा हातात उचलून आणले सगळे. ओके, या पहिले ना हा ब्रँड मी भरपूर यूज केलेला आहे आणि याचे मला प्रमोशन पण भरपूर आलेले आहेत. हा आहे विश केअरचा. मला आहे ना हेअरफॉल खूप जास्त आहे प्रचंड, आणि तो आता नॉर्मलला येतो आहे की नाही हे मी अजून बघतीये. तर तसं मी काही डायरेक्टली सांगत नाही की हो माझा हेअरफॉल खूपच कमी झालेला आहे, पण हो ठीक आहे, हळूहळू कंट्रोलला येईल असं मी आशा करते. तर त्यासाठीच ना मी हे मागवलेले होते विश केअरचे. हा पूर्ण किट आहे. यामध्ये आहे शॅम्पू, त्यानंतर कंडिशनर आणि हे आहे सिरम. तर हा टोटली हेअरफॉलवरच आहे किट. सगळ्यात पहिले तर ना शॅम्पू आणि कंडिशनरचं मी तुम्हाला सांगते. शॅम्पू लावल्यानंतर आणि कंडिशनर यूज केल्यानंतर हेअर्स जे आहेत ना इतके स्मूथ अँड सिल्की होतात, खूप म्हणजे खूप. म्हणजे आधी काय व्हायचं की मी ना कुठलाही कंडिशनर किंवा शॅम्पू वगैरे लावला ना एवढे स्मूथ होत नव्हते, किंवा मग केसांमध्ये खूप गुंता व्हायचा. तर ना आता मला असं केसांमध्ये माझ्या स्वतःच्या असा हात फिरवायला पण खूप सुंदर वाटतं. तर हे दोघांचाही रिझल्ट खूप बेस्ट आहे. आणि हे स्पेशली आहे हेअर ग्रोथ सिरम. म्हणजे हा अँटी हेअरफॉल शॅम्पू आणि अँटी हेअरफॉल कंडिशनर आहे. हे यूज केल्यानंतर आहे ना तुमचा हेअरफॉल जो आहे तो कमी व्हायला मदत होते. आणि हे जे सिरम आहे हे रिग्रोथसाठी आहे. म्हणजे जिथे जिथे तुमचा हेअरफॉल झालेला असेल तिथे तुमची केसांची ग्रोथ वाढायला मदत होते. तर हे पण खूप छान आहे याचा रिझल्ट पण. आणि हे मी या पहिले पण यूज केलेलं आहे, म्हणून म्हटलं की आता हे कंटिन्यू आपण हेच यूज करूयात. तर याची प्राईस मी तुम्हाला सांगते. हे जर तुम्ही ना किट पूर्ण घेतला तर किट तुम्हाला काहीतरी ना 1300-1400 मध्ये वगैरे मिळेल. नायकावर जेव्हा ऑफर चालू असतात ना, जसं पिंक सेल वगैरे किंवा नायकाचे बरेचसे कुठले सेल चालू असतात, तेव्हा मोस्टली आहेत ना असे किट घ्यायचे कॉम्बो, म्हणजे ते आपल्याला ऑफरमध्ये चांगले मिळतात. तर हा मला असंच काहीतरी 1300 मध्ये मिळाला होता, 1300 ते 1400च्या रेंजमध्ये. आणि यासोबत आहे ना एक कॉम्प्लिमेंटरी मला छोटंसं जे शॅम्पूचं एक हे होती ट्यूब, ती पण मिळाली होती. याच शॅम्पूची होती. तर ती एक गिफ्ट म्हणून ॲडिशनली ते मिळालं होतं. ते मी पूर्ण यूज केलं. त्यानंतर मी आता सध्या हा कॉम्बो यूज करते आहे. साधारण आठवड्यातनं आहे ना 2दा तरी आपण हेअर वॉश केला पाहिजे. आणि सध्या ऊन भरपूर आहे, तर घाम जर जास्त येत असेल तर तुम्ही आठवड्यातनं 3दा हेअर वॉश केला तरी चालेल. त्यानंतर रात्री झोपताना हे सिरम लावायचं आणि पूर्ण ओव्हरनाईट ठेवायचं आहे. तर ह्या तिघांचा पण रिझल्ट एकदम बेस्ट आहे. तर तुम्हाला हेअरफॉलचा प्रॉब्लेम असेल तर हे प्रोडक्ट तुम्ही नक्की यूज करून बघा. याच्या लिंक मी तुम्हाला देतेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर एकदा चेकआउट करा. आणि हे पूर्ण केमिकल फ्री आहे, पॅराबेन फ्री. जो
सल्फेट फ्री अँड पॅराबिन फ्री आहे. त्यानंतर आहे ना यामध्ये आहे रोजमेरी, कॅफिन, राईस वॉटर, यामध्ये भरपूर काही काही दिलेलं आहे जे यामध्ये आहे. त्यामुळे आपला हेअरफॉल रिड्यूस व्हायला मदत होते आणि कंट्रोलला येतो. तर रोजमेरी तर हेअरफॉलसाठीच आहे आणि रोजमेरी वॉटर वगैरे पण मी घरी बनवलं होतं, पण तितकासा इफेक्ट त्याच्याने काही येत नव्हता किंवा माझ्याकडनं काही रेग्युलर ते यूज करणं झालं नाही, म्हणून मग मी मागवले होते. त्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट आहे जे आत्ताच मला प्रमोशनमध्ये आले होते आणि तोही पूर्ण किटच आहे. मोहा म्हणून आहे, जो नॅचरल आहे पूर्ण, म्हणजे कुठलंही त्यामध्ये केमिकल वगैरे नाही आहे. जे आपले आयुर्वेदिक सगळ्या गोष्टी असतात ना त्यामध्ये आहेत. आणि त्यामध्ये मला काय काय रिसीव झालं आहे ते तुम्हाला दाखवते. तर यामध्ये मला हे 4 प्रोडक्ट मिळालेले आहेत. त्यात फर्स्ट आहे हा मोहाचा नियासिनामाइड अँड फेस विटॅमिन सी फेस वॉश. यामध्ये आहे कुकुंबर, लायकोराईस, मलबरी आणि स्पेशली हा आहे फॉर ब्राईटर स्किन. जर तुमची स्किन डल वगैरे झालेली असेल किंवा काळपटपणा किंवा डलनेस तर आपल्याला जाणवतोच आणि सध्या समर सुरू आहे तर स्किनवर खूप, तर त्यासाठीच हे आहे. आणि विटॅमिन सी आणि नियासिनामाइडमुळे काय होतं की आपली फेस जो आहे ना तो ग्लो करायला मदत होते. तर फर्स्ट प्रोडक्ट हे आहे. सेकंड प्रोडक्ट आहे हा हर्बल शॅम्पू. आता सध्या मी हा किट वापरते आहे. हा संपल्यानंतर मी हा नक्की यूज करून बघेल किंवा मध्ये कधी पण हाही ट्राय करून बघेल, कारण की हा टोटली हर्बल आहे. यामध्ये हे काय करतं की ना आपल्या स्काल्फला पूर्ण क्लीन करायला मदत करते, नरिशमेंट मिळते. आणि यामध्ये आहे आवळा, ॲलोवेरा, ब्राह्मी, भृंगराज असं सगळं आहे, म्हणजे पूर्ण आयुर्वेदिक यामध्ये आहे. त्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होण्याची भीती नाही आणि केमिकल फ्री आहे. सगळ्यात मेन म्हणजे पॅराबिन फ्री आहे. तर हा. आणि थर्ड मिळालंय माझ्याकडे ना अजिबात हे नव्हतंच फेस मास्क. तर मी ना असंच जे माझ्याकडे चंदन पावडर होती त्याचा फेस मास्क करून मी यूज करायची किंवा मग फेस मास्क शीट वगैरे आहेत त्या आणायची. पण मग एक थँक्स की मला ही मिळालं. आणि हे पण आहे हर्बल रेडियन्स फेस मास्क, म्हणजे स्किन ग्लो करायला मदत करते. स्किनवरची जी डलनेस आहे ना ते सगळी कमी होते. यामध्ये आहे मलबरी, ऑरेंज, टर्मरिक, ॲलोवेरा, मजिंठा, विटॅमिन बी असं सगळं यामध्ये दिलेलं आहे. तर मी एक दिवस हे मास्क फेस मास्क यूज करेल तेव्हा त्याचा एक व्हिडिओ मी शेअर करेल नक्की की याचा कसा आहे किंवा कसा लावायचा आणि लावल्यानंतर याचा रिझल्ट कसा आहे ते. जर तुम्हाला पण हर्बल एखादा फेस मास्क हवा असेल ना तर तुम्ही हा रेफर करू शकतात. त्यानंतर लास्ट फोर्थ मला मिळालेलं आहे, हे आलं होतं. हे फेस सिरम आहे, हायड्रेटिंग फेस सिरम. मी मागच्या वेळेस पिलग्रीमचं 10% नियासिनामाइड फेस सिरम जे आहे ते यूज करत होती. आता ते ऑलमोस्ट संपलेलं आहे, 2-3च ड्रॉप त्याचे उरलेले आहेत फक्त. तर तेच पूर्ण संपलं की मग मी हे यूज करणार आहे. यामध्ये पण एनरिच विथ द गुडनेस ऑफ राईस ब्रान, यष्टी मधू, बांबू, 2% हायरोलोनिक ॲसिड. तर हे पण पूर्ण हर्बल आहे. आणि याचं आपण ओपन करून बघूया. हे मी अजून ओपन करून पाहिलंच नाही. तर अशी याची पॅकेजिंग आहे. एकदम असा सुगंध एकदम मस्त आहे ह्याचा. एकदम हर्बल जे प्रोडक्ट असतात ना, हर्बल ह्याचा कसा सुगंध येतो तसाच ह्याचा सुगंध आहे. तर हे तर मी आत्ताच स्टार्ट करेल, कारण की माझ्याकडचं सिरम जे आहे ते ऑलमोस्ट संपलेलंच आहे. तर हे होते माझ्याकडचे काही प्रोडक्ट जे मी सध्या वापरते आहे आणि ज्याचा रिझल्ट आता मला सध्या छान वाटतोय. आणि हे काही न्यू आहेत. जर तुम्हाला यापैकी कुठलेही प्रोडक्ट हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळ्याच्या लिंक
मेन्शन करेल किंवा मग मला कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा किंवा मी प्रोडक्ट टॅगही करून देईल. तर चला, आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हेअर केअर, स्किन केअर रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीलाही शेअर करायला विसरू नका. ओके, बाय बाय.